डिसऑर्डर आहेत हे घडतायत, होत आहे, त्याला कारण एक वाढतं वजन पण आहे आणि कमी झालेलं वजन पण आहे. फक्त वाढतं वजन नसतं तर कमी झालेल्या वजनामुळेही या डिसऑर्डर होतात. पण वजन हे एक बेसिक रिझन आहे. तर पण जास्त वजन वाढल्यामुळे होणारे जे डिसऑर्डर आहे तर त्या संदर्भात आपण बोलणार आहात. तर त्यामध्ये आपण जे मेन टॉपिक जे आहेत निवडलेले ते एक पीसीओडी, पीसीओएस आणि मायग्रेन ह्या टॉपिकवर ह्या आजारांच्या जे आहेत याच्याविषयी आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. व्याख्यान नाहीये, चर्चासत्र आहे. याच्यात मीही बोलणार आणि तुम्हीही त्याला मला साथ देणार. ओके? तर कारण की मी एकटी बोलत राहिली तर तुम्ही सगळे पेंगणार किंवा मग चाललंय असं होणार. तर नाही, तुम्हीही सहभाग घ्या. तुमचे काही प्रश्न, काही उत्तरं आपण असं हे सुंदर पद्धतीने एक पुढे नेऊया हे क्षेत्र. तर आता वाढतं वजन हे एक मेन रिझन आहे. तर वजन वाढण्याचे रिझन काय आहेत? तर मेन म्हणजे आता वजन वाढण्याचे रिझन कोणत्या वयात वाढतं याला लिमिट नाही, कधी होतं त्याला लिमिट नाही. पण शक्यतो वजन वाढण्याचे जे रिझन आहेत तर एक वाढत्या वयामुळे व आपली जी पचनशक्ती आहे ती मंदावते, त्यामुळे आपलं वजन वाढतं. दुसरी गोष्ट आहे चुकीची आहार पद्धती. ओके, जंक फूड खाणं किंवा स्ट्रीट फूड खाणं किंवा आपण नको असलेले तेलकट तळलेले पदार्थ खाणं ही चुकीची एक जीवन पद्धती आहे, जीवनशैली आहे. अयोग्य पद्धतीचा आहार सेवन करणे. दुसरी गोष्ट व्यायाम न करणे. आपलं जे जीवनशैली आहे ना ते एक स्मार्ट वर्क झालेली आहे, कठीण कार्य राहिलेलं नाही. कम्प्युटर युग आलं आहे, प्रत्येक गोष्टीला धुणं धुवायला वॉशिंग मशीन आहे, आपल्याला मॉप आहे फरशी पुसायला, प्रत्येक गोष्टीला एक कुठेतरी पर्याय आहे. त्याच्यामुळे आपलं जे निष्क्रिय जीवनशैली म्हणतात त्याला थोडक्यात की जे स्मार्ट वर्क झालेलं आहे त्यामुळे आपलं वाढतं वजन आहे. दुसरी गोष्ट निद्रानाश. निद्रानाश म्हणजे झोप न येणं. मग त्याला रिझन तुमचं एक पद्धतीने एक वर्क सेशन असेल, एक टाइम ड्युटी असेल किंवा काय असे भरपूर रिझन असतात की ज्यामुळे तुमची झोप व्यवस्थित नसणं, 8 घंट्याची झोप न होणं, त्याच्यामुळे वाढतं वजन. दुसरी गोष्ट हार्मोन्स इम्बॅलन्स होतात, त्याच्यामुळेही आपलं वजन वाढतं. आणि खूप मेन असं जे कारण आहे ते म्हणजे आपलं जे जीवनशैली आहे ना ती आपल्या जीवनशैलीमध्ये आपण केलेले चुकीचे बदल. जी रुटीन हवी आपली, जसं उगवता सूर्य आणि मावळता सूर्य ह्या दिनचर्येमध्ये आपलं जीवनशैली हवी, पण ती आपण कुठेतरी मिसमॅच केलेली आहे, त्याच्यामुळे होणार. तर हे वाढत्या वजनाचे रिझन आहे. तर आता ह्या वाढत्या वजनांमुळे खूप खूप डिसऑर्डर होतात. थायरॉइड होतात, बीपी होती, शुगर होती, तसंच आपल्या पीसीओडी हा एक आजार म्हणू शकतो आपण किंवा एक डिसऑर्डर इंग्लिशमध्ये. तर आता हा आजार होण्याचे जे आहे मेन म्हणजे पीसीओडी म्हणजे काय? सर्वांनी ऐकलेला हा शब्द. डॉक्टरांच्या मुखातून वेलनेस कोच कडनं प्रत्येकाला पीसीओडी हा शब्द ऐकलेला आहे. याचा फुल फॉर्म म्हणजे काय? तर पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा डिसीज एक आजार. ओके, तर हे इंग्लिशमध्ये झालं. मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपलं जे स्त्रीचं शरीर आहे, एक लेडीजचं शरीर आहे, या शरीरामध्ये जे स्त्री बीज तयार होतात त्याची कमी होण्याची, तयार होण्याची जी क्षमता आहे ती कमी होणं, ती पातळी कमी होणं. आणि त्याच्यामुळे काय होतंय की एंड्रोजन म्हणजे एक पुरुष मेल हार्मोन्स असतात आपल्या स्त्री शरीरामध्येही आणि त्याची पातळी ही कमी प्रमाणात असते, पण ती अचानक वाढते. आपल्या वाढत्या वजनामुळे, हार्मोन्स इम्बॅलन्समुळे ती अचानक वाढते आणि ती वाढल्यानंतर आपल्याला हा एक डिसऑर्डर, हा एक आजार सुरू होतो. तर आता हा आजार सुरू झालेला हे आपल्याला कसं कळणार? याचे लक्षणं असतात. जे लक्षण आहेत एक सामान्य लक्षणं असतात की ते आपल्याला अदर कारणांमुळे पण होतात. त्याच्यामुळे काय होतं की आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. तर सगळ्यात पहिलं मेन कारण आहे मासिक धर्म जो आहे, जी मासिक पाळी आहे ती अनियमित. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष कशा पद्धतीने होतं? तर आपलं त्याच्यामध्ये जे दुर्लक्ष होण्याचं कारण आहे की आपण आपल्यालाच म्हणतो, अरे आपल्याला कदाचित अशक्तपणा आला असेल म्हणून कदाचित उशीर झाला असेल किंवा मग आपल्याला रक्ताची पातळी किंवा रक्ताची क्षमता आपल्यामध्ये नाहीये किंवा रक्त कमी पडलं आपल्याला म्हणून आपल्याला उशीर झाला असेल. हे एक आपण आपल्याला दिलेलं कारण असतं आणि त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. हे मेन लक्षण आहे त्याच्यात. दुसरं, सतत डोकं दुखणं. तर आपण डोकेदुखी म्हणतो की आपल्याला असं वाटतं की अरे आपलं त्याच्यामुळे डोकं दुखतं हे नाही जाणवत. अरे आपण आज काहीतरी चुकीचं खाण्यात आलंय, आपण बाहेर उन्हात गेलेलोय, त्यामुळे कदाचित आपलं डोकं दुखतंय. असे खूप कारण आपण आपल्याला सांगतो. एक पेन किलर घेतो आणि
त्यावेळेला आपण ते दुर्लक्ष करतो. दुसरं त्याच्यातलं थकवा जाणवणं. हे एक रिझन आहे. पण आपण त्याच्यामध्ये पण पर्याय शोधतोच. वेगवेगळे कारणं आपण स्वतःलाच देतो. त्याच्यानंतर आहे भूक न लागणं किंवा मग एक एक थोडक्यामध्ये मळमळ होणं. काही गोष्टींना आपली इच्छा न होणं, मळमळ होणं, हे एक रिझन आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे मूड स्विंग होणं. स्वभाव जे आहे त्या बदल होणं. अचानक चिडचिड होणं, कारणास्तव आपण अव्यक्त राग-राग, संताप करणं. ते जे मूड बदलतात, हे छोटी-छोटी लक्षणं आहेत. पण हे अदर गोष्टींना सुद्धा असतात आणि याला पण तेच लक्षणं असतात. त्यामुळे आपलं अवेअरनेस असतं किंवा आपल्याला त्याची जाणीव होत नाही. आपलं दुर्लक्ष होतं. तर हे मेन लक्षणं आहेत या गोष्टीचे पीसीओडीचे. तर आता हे आहे झाले आपले लक्षणं. पण याची कारणं काय आहेत? मेन म्हणजे. तर याची कारणं आहेत हार्मोन्स इम्बॅलन्स. ओके. हे सगळ्यात मेन कारण आहे. तर हार्मोन्स इम्बॅलन्समुळे आपल्याला याच्यामध्ये होणाऱ्या बदलामुळे सुद्धा पीसीओडी होतं. दुसरं कारण आहे आपली जीवनशैलीमधले बदल. तर आपली जीवनशैली जी आहे खाणं, पिणं, उठणं आणि झोपणं हे जे आहे ह्याच्यामधले जीवनशैलीच्या बदलामुळे हे हा होतो. तिसरा ताणतणाव. खूप डिप्रेशन, ताण, तणाव, धावपळ ह्यामध्ये सुद्धा आपल्यामध्ये बदल होतो. कारण की ताणतणाव आणि त्याचा आपल्या मानसिक स्थितीवर आणि प्लस आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. त्याच्यानंतर जे आहे निष्क्रिय जीवनशैली, अयोग्य पद्धतीचा आहार. इथे सुद्धा तोच मेन रिझन आहे. जसं वाढत्या वजनाला आहे तसंच याला पण तेच रिझन आहे की अयोग्य पद्धतीचा आहार. हे झाले कारण. तर आता पीसीओडी आणि हे आपण लक्षणं बघितले, कारणं बघितले. बरोबर? तर ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या आपण समजून आणि जाणून घेतल्या पाहिजे. याच्यानंतर आपण याच्यावर काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर हे आपण बघूया. पण त्याचबरोबर जसा पीसीओडी हा एक प्रॉब्लेम आहे, तसा पीसीओएस हा एक त्याचा भाग आहे. पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज सिंड्रोम किंवा डिसीज सेम आहे, फक्त नॉर्मल फरक आहे. थोडक्यात मी सांगते मराठीमध्ये की पीसीओडी हा पीसीओएसचा पहिलं लक्षण आहे, पहिला टप्पा. आणि दुसरा टप्पा जो आहे हा पीसीओएस आहे. म्हणजे हा एक त्याच्या पुढचा टप्पा आहे. आजाराचा पुढचा जो भाग आहे, सहभाग आहे तो आहे. म्हणजे एक प्रकारे तो आजार पुढच्या स्टेपला जाणं म्हणजेच पीसीओएस. ओके. तर त्या आजाराचे त्याचे मेन लक्षणं कसे आहेत? एक तर पीसीओडीचे जे लक्षण आहेत ते आहेत. पण त्याच्यात सगळ्यात जास्त आहे इन्शुलिनचं जे आहे आपलं, जे अन्न पचवण्यासाठी जे आपलं इन्शुलिन तयार होतं शरीरामध्ये, त्याचं व्यवस्थित पद्धतीने कार्य न करणं. हा एक कारण आहे. त्याच्यानंतर हार्मोन्स इम्बॅलन्स हे तर आहेतच. त्याच्यानंतर आनुवंशिकता पण आहे. आनुवंशिकमध्ये सुद्धा हे होतं, की आईकडनं कधी-कधी मुलीला ते येतं. हे एक आनुवंशिकता जाणवते, पण ही कमी प्रमाणात असते. दुसरी गोष्ट एस्ट्रोजन जे आहे त्याचं लेव्हल वाढणं. एस्ट्रोजन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, की पुरुष हार्मोन्स जे आपली पातळी आपल्या स्त्री शरीरामध्ये कमी असते. ती अचानक वाढणं त्याला एस्ट्रोजन म्हणतात. तर ती वाढल्यामुळे सुद्धा पीसीओएस हा सुरुवात होतो. तर हे आपण त्याचे कारणं बघितले. आता पीसीओडी आणि पीसीओएस हे एकच आजाराचे 2 रूपं आहेत. एकच पद्धतीचा आजार फक्त 2 रूप आणि 2 टप्पे आहेत. तर याच्यामध्ये आपण काय बघितलंय, की याचे कारणं, लक्षणं हे सगळे बघितले. मेन म्हणजे आपण याच्यावर उपाय बघतोय. पण उपायापेक्षा प्रतिबंध खूप गरजेचा आहे. उपायापेक्षा प्रतिबंध गरजेचा आहे. प्रतिबंध म्हणजे काय? की आजार न होण्यासाठी केलेले कार्य, घातलेलं बंधन त्याला प्रतिबंध म्हणतात. तर मग आपण याच्यावर काय कोणत्या गोष्टीला प्रतिबंध घालायचे आहे? तर आपल्या शरीरामध्ये जे वाढणारे फॅट्स आहे, कोलेस्ट्रॉल आहे ते नियंत्रित ठेवणे. हा पहिला टप्पा. बरोबर? हा त्याचा एक उपाय झालाय. कारण की आपल्याला जे गोष्टीमुळे वाढते आपलं वजन वाढतंय तर ते कोलेस्ट्रॉल, फॅट हे वाढल्यामुळेच आपलं वजन वाढतंय आणि ते जर आपण कंट्रोल केलं तर याच्यावर आपण तो एक उपाय होऊ शकेल. दुसरा नियमित व्यायाम करणे. हा एक बेस्ट पर्याय आहे. आपल्याकडनं व्यायाम होत नाही. आपण म्हणतो की अरे दिवसभरामध्ये माझा व्यायामच होत असतो. अरे पण हे काम असतं. ताणतणावामध्ये केलेलं काम असणं आणि व्यायाम करणं याच्यामध्ये डिफरन्स आहे. हेच आपल्याला कळत नाही. मेन म्हणजे खूप जणांना कळत नाही, की माझा दिवसभरात मी खूप काम करते, मी खूप व्यायाम होत असतो माझा. पण तुमचा जो काम असतं त्या कामामध्ये एक विशेष भाग आणि विशेष अंगाचंच कार्य होतं. पण व्यायाम जेव्हा करतो तेव्हा आपण डोक्यापासून तर पायापर्यंत प्रत्येक पार्टचा व्यायाम होतो. आणि त्याच्यात लवचिकता येते, त्याच्यात आपली ऊर्जा वाढते, प्रतिकारशक्ती वाढते हे आपल्याला लक्षात येत नाही. ते जर आपण नियमित केलं, तर हा एक त्या आजारावरचा एक सुंदर असा उपाय आहे.
जो खर्चिक नाही. दुसरं, संतुलित आहार घेणे. सगळ्यात मेन, जर तुमचा आहार जर व्यवस्थित घेतला गेला, तर तुम्हाला अदर कोणत्याही गोष्टीची गरज भासणार नाही. तुमचं फॅट हे नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला अदर काहीही करण्याची गरज पडणार नाही. जेव्हा तुम्ही संतुलित आहार घ्याल, तुमचे हार्मोन्स बॅलन्स होतील. तुमच्या प्रत्येक गोष्टीला एक कुठेतरी मार्ग आणि छान पद्धतीने ते मार्ग मिळेल, छान पद्धतीने डायव्हर्ट होईल. ओके? हे एक आपल्या त्याच्यात बंधन आहे. दुसरं, वजन नियंत्रित ठेवणे. आपण सतत प्रयत्न केला पाहिजे, की आपलं जे वजन आहे, ते योग्य ठिकाणी नियंत्रित राहिलं पाहिजे. ते वाढताही कामा नये आणि कमी होताही कामा नये. नाहीतर असं नाही, की अरे मला वजन कमी करायचंय, वजन नियंत्रित करायचं म्हणजे मी जेवण बंद केलं आणि मी छान पद्धतीने आता झिरो फिगर करणार आहे नाही. तुमचं वजन एक मर्यादेपर्यंत लेव्हलला ठेवणं, पण त्याच्यामध्ये तुमचं मसल पण गेन झाले पाहिजे हे पण काळजी करणं. फक्त वजन किंवा फॅट कमी करणं हा पण नाहीये. तुमचे मसल पण आणि रोगप्रतिकार शक्ती पण तुम्हाला स्टेबल ठेवायची आहे. तर हा विचार करून तुम्ही ते व्यवस्थित करणं. दुसरी गोष्ट, संतुलित आहार घेणं हे बरोबर आहे. पण काय टाळणं? तर तेलकट, मसालेदार, जंक फूड हे टाळणं अनिवार्य म्हणजे अजिबात नको. मी म्हणते, की ठीक आहे तुम्ही आता म्हणणार, की "अहो मॅडम आमच्याकडे सणवार असतात, मग काय करायचं त्यावेळेला?" किंवा त्या पद्धतीने. ठीक आहे ना, पण आपण असतो ना, पण आपण काय करतो माहितीये का? एखाद्या गोष्टीचा अतिरेक करणं. ठीक आहे, आज पहिला दिवस आहे ना, आज सण आहे बरं का. आपण उद्या वर्कआउट करू आणि मेंटेन करू. अरे पण ते मेंटेन करू शकतो, पण आपण जर आज समजा, की तुम्हाला जर एवढ्याच कॅलरीची गरज आहे ना, तर तुम्ही आज तळलेलं आहे ना, तर एक इतकंसं कणभर ठीक आहे बाबा समाधान. समाधानी राहणं गरजेचं आहे, की ज्या गोष्टीने आपल्याला त्रास होणार आहे, ज्या गोष्टीने आपल्याला प्रॉब्लेम होणार आहे, त्या गोष्टी टाळणं. का? तर त्याच्याने आपल्यालाच प्रॉब्लेम होणार आहे, आपल्यालाच त्रास होणार आहे आणि आपल्यालाच त्याच्या वेदना सहन कराव्या लागणार. ओके? तर हे आपण जे पाहिलं आहे, ते पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस याचे लक्षणं, कार्य आणि मेन म्हणजे प्रतिबंध कसं करायचं आपण याच्यामध्ये. तर असा खूप छान असा आपण त्याच्यावरचा जर अभ्यास केला, लेडीजच्या कार्यामध्ये आजकालच्या आणि मेन म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर आता हा आजार तुम्ही म्हणाल, तर हा आजार कोणाला होतो आणि कोणत्या वयोगटात होतो? प्रत्येकाला प्रश्न पडतो ना, की इतकं कॉमन आहे का हा प्रत्येक स्त्रीला होतो का आणि कधी होतो, का होतो हा प्रत्येकाला प्रश्न पडतो. हा 30 ते 35 वयोगटातल्या लेडीजला प्रादुर्भाव होतो जास्त पद्धतीने किंवा जास्त प्रमाणात होतो. एक डिलिव्हरी नंतर एक तुमचे हार्मोन्स 30 नंतर चेंज व्हायला लागतात. जसे 18व्या वर्षानंतर होतात, तसेच 30 नंतर तुमचे हे जे हार्मोन्स चेंज होतात, त्यानंतर तुम्हाला होणारा हा एक जास्त प्रादुर्भावाने होणारा लेडीजला आजार आहे. पण हा पहिल्या परिस्थितीमध्ये 30 आणि 35 वयोगटात होत्या, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये 18 ते 20 वर्षाच्या ज्या मुली आहेत, ज्या कॉलेज गर्ल आहेत, आता त्यांनाही याचा जास्त प्रादुर्भाव आहे. आताही लक्ष देणं गरजेचं आहे. पहिले सुरुवातीला हे नव्हतं, कारण की त्यावेळेची जीवनशैली वेगळी होती. पहिले मुलांना टिफिन दिले जायचे. टिफिनमध्ये भाजी आणि चपातीच दिली जायची. ब्रेड सँडविच दिले जात नव्हते. आपल्याच आहार पद्धती, आपल्या मुलांच्या आवडी-निवडी हे आपणच बघत नाहीये. आपल्या मुलांचा टाईम टेबल आपणच आखत नाही. त्यांना कधी-कधी नाश्ता न करता, जेवण न करताच कॉलेजला जाणं, स्कूलला जाणं, टिफिन न नेणं किंवा कॅन्टीनमध्ये खाणं, काही जंक फूड खाणं, हे सगळे जीवनशैली आजकालचे ते कुरकुरे झालं किंवा ते प्लास्टिकच्या थैलीमध्ये जे येतंय, त्याच्या सेवनाने सुद्धा आता हे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. असं नाहीये, की तुम्ही जे खाताय त्याचा प्रादुर्भाव होत नाही. नाही, मुलांची आवड आहे. अरे नाही, आवडीने खातात. काय होतं थोडंसं खातात. पण त्या थोड्या-थोड्या करता-करता त्याचं जे काही रूपांतर होतं ते मोठ्या प्रमाणात होतं. ते आपल्याला लक्षात येत नाही. तर आता हा जो आहे आजार, जो प्रामुख्याने जो यंगस्टर मुलींना जाणवतो आहे आणि त्याचे खूप प्रादुर्भाव पण लक्षात येत आहेत. त्यामुळे त्या मुलींचे जे आहे वजन कमी होणं सुद्धा त्यांच्यामध्ये लक्षण असतात आणि वजन वाढलं पण जातं. हे दोन्ही गोष्टी घडतात पी मुलींना आणि लेडीजला सुद्धा असं नाही की वजन खूप वाढलेलं आहे म्हणून पी कमी वजन असलेल्या लेडीजला सुद्धा पी प्रॉब्लेम होतो. असं नाहीये की तुमचं एक वजन वाढलेल्याच लेडीजला होतं. ओके. आलं लक्षात तुम्हाला? जर काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. काही अडचण नाहीये. पण तुम्ही हे जे आहे याच्यात आत्ताच जाणीवपूर्वक जर तुमच्या घरातील कोणी व्यक्ती असेल, तुमच्या नातेवाईकात असेल, तुमच्या शेजारी असेल, तर अशांना ते सांगा. त्याचे व्यवस्थित जाणीव माहितीपूर्वक त्यांना सांगा, की त्याच्यावर ऑलरेडी मेडिसिन हा उपाय नाहीये. याच्यात प्रतिबंध करणे, स्वतःला योग्य पद्धतीने, योग्य मार्गाने आपल्या त्या जीवनशैलीला नेणे हे गरजेचं आहे. ओके. तर आपण जो आता पी आणि पी
याचा आपण एक जो कार्यभाग आहे तो जाणून घेतलाय. हा आपला पहिला टॉपिक होता. आता सेकंड टॉपिक मी तुम्हाला घेऊ इच्छिते. त्याआधी तुम्हाला काही प्रश्न आहे किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. आहे का कोणाला काही प्रश्न? लास्टच्या 15 मिनिटांमध्ये आपण या प्रश्न घेऊया. ओके सर, चालेल. ओके, तर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे मायग्रेन. खूप छान नाव वाटतं ना, इंग्लिश नाव खूप भारदस्त. मायग्रेन, अरे खूप मोठा आजार आहे. एक मलाही सुरुवातीला वाटलं, कारण की मी पहिले मायग्रेनची पेशंट आहे म्हणून मी बोलते त्या विषयावर. तर मी सुरुवातीला जेव्हा मायग्रेन हा विषय मला जेव्हा कळालं का अरे मायग्रेन झालाय मला, तर मायग्रेन मला आधी काही कळालं नाही. या आजाराला मायग्रेन म्हणतात. नॉर्मली मायग्रेन म्हणजे काय? एक डोकादुखीचा आजार. खूप मोठं असं घेऊ नका, खूप काही अरे खूप मेजर आहे. ते मेजर रूप आपणच दिलेलं आहे त्याला. ऑलरेडी मेजर असं नाहीये. एक डोकेदुखीचा प्रकार आहे तो. तर त्याचं जे आहेत मेन म्हणजे काय आहेत, की एक लक्षणं म्हटले तुम्ही थोडक्यात. तर सुरुवातीची जी लक्षणं असतात मायग्रेनचे ते मळमळ होणे, उलट्या होणे, हे थोडक्यात लक्षण आहे, की त्याच्यात आपण असं वाटेल, की आपल्याला ते जाणवत पण नाही, की अरे हे होतच नॉर्मली. त्यामुळे आपण त्याच्यात मेडिसिन घेऊन आपल्या जीवनशैलीला लागतो. त्याच्यात सुद्धा आपल्याला थकवा जाणवतो मायग्रेनमध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रकाश, ध्वनी आणि वास यंत्रणा जे आहेत ना आपल्या, हे यंत्रणा खूप तीव्र होतात, खूप संवेदनशील होतात, की आपल्याला त्या गोष्टींच्या माध्यमातून सुद्धा त्रास व्हायला लागतो. खूप आवाज सहन होत नाही, अति बोलणं सहन होत नाही, कसलाही चांगला सुगंध असो किंवा दुर्गंध असो तरीही सहन होत नाही, पेन होतं, नको, सरळ नको, श्वास घेता येत नाही, इतकी तीव्र असते त्याचं. भूक न लागणे हे सगळ्यात मोठं कारण असतं, किंवा खायला गेल्यानंतर आपल्याला इच्छा होत नाही. त्याच्यानंतर चक्कर येणे, खूप बारीक बारीक चक्कर येतात, म्हणजे तुम्हाला जाणवणार पण नाही की 1 सेकंदात चक्कर येऊन आपण अरे नाही येऊन गेल्यावर का असं, म्हणजे खूप बारीक असे चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारे येणे, किंवा एक असं धुंद आपण म्हणतो ना, एक असं काहीतरी झगझग असं काहीतरी फिल्म चाललेली असते आणि धुंदळ असं धुळधुळ दिसत असतं, तसं होतं. आणि शक्यतो खूप जणांना दृष्टीचा सुद्धा प्रॉब्लेम होतो. जसं दूरचं जर बघायला गेलं तर त्रास होतो. जवळचा नाही पण दूरदृष्टीचा जास्त त्रास होतो. हे नॉर्मल लक्षणं असतात मायग्रेनची. तर आता हे मायग्रेनचे लक्षणं हे सुरुवातीला आपल्याला पण असं वाटतं की हे कॉमन आहे. अरे कदाचित असेल काहीतरी गोष्टी म्हणून आपण ते आपल्याला त्रास होतोय, आपण दुर्लक्ष करतो. मी स्वतः केलेलं आहे दुर्लक्ष. सतत माझं जे आहे ना पेनकिलर घेणं आणि सतत कार्याला लागणं, की काही कळत नव्हतं, की होतंय डोकं दुखतंय, कारण की माझी ड्युटी वगैरे त्यावेळेस मी जॉब पर्सन होते. घर, जॉब, LIC एजंट होते. त्यामुळे मी असं समजायचं की कंटिन्यू कार्यरत, घर आणि ते. मी म्हणायचे, "अरे नाही, दगदग जास्त होते म्हणून माझं डोकं दुखतंय किंवा चक्कर येते." तर त्याला कारण पण असेल की काहीतरी माझं जेवण वगैरे कमी झालं असेल, वीकनेस आला असेल म्हणून होत असेल. मी ते दुर्लक्ष करायचे. तसंच एक सगळं कॉमन व्यक्ती जो असतो तो धावपळीत असतो, तो सतत दुर्लक्ष करतो ह्या लक्षणांना. तर आता हे झाले मायग्रेनचे लक्षण. पण हे मायग्रेन होण्याचे कारणं काय? तर मायग्रेन होण्याचं सगळ्यात मेन कारण असतं, की तुमचा मानसिक ताणतणाव. तुम्हाला घरामधनं जो काही आहे ना, तो तुमचं एक फॅमिली बॅकग्राऊंडनं पण होतं. असं पण नाहीये, की तुम्ही कोणत्यातरी एक मानसिक रोगी आहात, नाही. तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड असेल, जसं तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड असेल तसा तुमचा ताणतणाव, तसं तुमचं एक असेल किंवा जॉबच्या ठिकाणचं मानसिक ताणतणाव, या गोष्टीमुळे तुम्हाला मायग्रेन होतो. दुसरं, तुमचं झोपेची जी पद्धत आहे, झोपेची जी सवय आहे, थोडक्यात झोपेचा प्रादुर्भाव, झोप व्यवस्थित न होणं, याच्याने सुद्धा तुमचं मायग्रेन होतं. हार्मोन्स इम्बॅलन्सने सुद्धा ही मायग्रेन होतं. त्यानंतर काही औषधं असतात, ज्या मेडिसिन त्यांच्या साइड इफेक्टनी सुद्धा मायग्रेन होतं. असं नाहीये तुम्ही म्हणाल, की अरे आपण औषधांचं सुद्धा मेडिकलचे केमिकल औषधं असतात. कोणत्याही आजारासाठी घेतलेल्या औषधांमध्ये जर एखादा केमिकल घटक तो आपल्याला जर सूट होत नसेल, तर त्यानेही मायग्रेन होतो. आणि त्याच्यानंतर कधी-कधी हवामान परिस्थिती जी असते, हवामानांमध्ये होणाऱ्या बदलामुळे सुद्धा मायग्रेन होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आवश्यक नसलेल्या काही अयोग्य खाद्यपदार्थांमुळे सुद्धा मायग्रेन होतो. जसं कोणाला अति खारट खायची सवय असते, कोणाला अति तेलकट, कोणाला अति गोड, आता काहींना गोठलेले पदार्थ आईस्क्रीम झालं किंवा कुल्फी वगैरे, ह्या ज्या पदार्थांचं जे अतिसेवन झालं तरीही मायग्रेन हा इश्यू होतो. लक्षात आलं? तर हे जे कारणं आहेत ना, हे कारणं पण कॉमन आहेत.
पण याच्यामध्ये काय होतं, की तुम्हाला जे मायग्रेन आहे ना, ते अतिवेदना होतात. एक पहिली स्टेप असते मायग्रेनची. तर तुम्हाला फक्त हे नॉर्मल जे हे लक्षणं मी सांगितले, हे पहिली स्टेप आहे. याच्या पुढच्या स्टेप ज्या असतात, त्या हळू-हळू तुमच्या वाढत जातात, की ते इथपर्यंत वाढतात, की तुमचं ज्यावेळेस एका साइडचं मायग्रेन दुखतं, मायग्रेन पूर्ण डोकं नाही दुखत, एका साइडने दुखतं. जर तुमच्या डावी बाजूला दुखत असेल, तर तुमच्या डाव्या बाजूची जी नस असते, ती इथून ती इथपर्यंत पूर्ण पेन करत असते. कानाचा भाग आणि तो. म्हणजे इव्हन माझी लास्ट स्टेप एवढी अशी आलेली होती, की माझा जर हा भाग दुखायला लागला, तर हा इतका भाग पूर्ण सुजायचा इथपर्यंत. पूर्ण सुजायचं म्हणजे तुम्ही जर ह्या बाजू बंद केली, तर हा पूर्ण सुजायचा, हा भाग पूर्ण सुजायचा. मी डोळे उघडू शकत नव्हते. बघणं तर दूर राहिलं, डोळे उघडताच येत नव्हते आणि इतकं हायपर पेन व्हायचं का मी डोकं भिंतीवर आपटायचं. इतकं हायपर पेन व्हायचं आणि हे मला कधी कळालं, की मला कळालंच नाही की असं का होतंय आणि ज्यावेळेस मी डॉक्टरांकडे गेले, माझी डी-1 डॉक्टरांकडे मुलांची ट्रीटमेंट चालू होती. त्यामुळे मला डॉक्टरांकडे मी त्यांच्याकडेच गेले. तर त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं, "का गं तुला मायग्रेन आहे?" म्हणे. म्हटलं, "सर हा काय असतं? काय प्रकार आहे हा?" तर म्हणे, "तुझं जे नियमित डोकं दुखतंय, तर एक तुझा काहीतरी मानसिक ताण असेल किंवा तू काहीतरी टेन्शनमध्ये असेल, काहीतरी खाणं किंवा तुला कसली तरी ॲलर्जी असेल." म्हटलं, "सर मला शक्यतो काही प्रॉब्लेम तर नाहीये, पण मग धावपळ चाललेली असते माझी, थोडं टेन्शन असतं." मग त्यावेळेस त्यांनी माझं फॅमिली बॅकग्राऊंडची माहिती काढली आधी. तर त्यांनी कळालं, की माझी मुलं अशी असल्यामुळे मी थोड्याशा टेन्शनमध्ये, थोड्याशा मानसिक ताणतणावामध्ये असल्यामुळे तुम्हाला मायग्रेन झालेला आहे. तर याच्यात मेन जे आहे प्राथमिक चाचणी सीटी स्कॅन असते. प्राथमिक. तर ती कशासाठी केली जाते? ती तुमच्या ब्रेनमध्ये काही क्लॉट्स झालेले नाहीयेत ना ब्लडचे नसांमध्ये, ते चेक केलं जातं. कारण की त्याच्याने सुद्धा तुमचं डोकं दुखू शकतं. तुम्हाला तो एक आजार होऊ शकतो. त्यानंतर एम-आर-आय. एम-आर-आयनी पण तुम्हाला कुठे मुक्का मार लागलेला होता का? याआधी कधी तुम्हाला जखम झालेली होती, कधी मार बसलेला होता. त्यामुळे त्या साइडमध्ये तुम्हाला काही इजा झालेली असेल त्यामुळे सुद्धा हे एक बेसिक चेकअप असतं. याच्यातनंही तुमचं एक निदान केलं जातं, की तुम्हाला काही अदर प्रॉब्लेम नाहीये ना, मानसिक किंवा त्या ताणतणावापेक्षा वेगळं काही. त्याच्यातून तुम्हाला ते बघितलं जातं. त्याच्यातनं ते रिपोर्ट तपासले जातात. त्यानंतर ब्लड टेस्ट सुद्धा केलं जातं. कारण की मधुमेह झालं, म्हणजे शुगर पेशंट झालं किंवा अदर जर काही थायरॉइड वगैरे अशा व्यक्तींना मेडिसिन दिल्या जातात. त्या मेडिसिनच्या प्रादुर्भावाने सुद्धा मी तुम्हाला तेही सांगितलं का काही औषधांच्या साइड इफेक्टनी पण होतात. तर त्या ब्लड टेस्टमधनं सुद्धा तुम्हाला ते एक शोधकार्य करतात, की नेमकी ऑलरेडी कशामुळे हा उद्भवला आहे. तर माझं जसं रिझन होतं की ताणतणाव. तर याच्यावर आपण सरळ आणि सोपा उपाय असतात. आता जसं लक्षणं बघितलं, कारणं बघितले, तर याच्यात उपाय तुम्हाला कोणतीही मेडिसिन याच्यात कार्य करत नाही. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. 8 वर्ष मायग्रेन होता माझा, 8 वर्ष. हायपर मायग्रेन. मला डॉक्टरांनी डायरेक्ट इंटिमेशन दिलं, की "बाई तुझा स्टेज अशा स्थितीला आहे, की एक तर तुला ब्रेन हॅमरेज किंवा पॅरालिसिस या 2 स्टेट तुला कंपल्सरी होणार. त्यामुळे तू आत्ताच ते सावर." माझा स्वभाव चिडचिडा होता. टेन्शन असल्यामुळे धावपळ सर्व पुष्कळ गोष्टी अशा होत्या, की ज्या मी हँडल करू शकत नव्हते आणि त्यामुळे तो होता. तर ह्या 2 स्टेजेस होतात आणि खरंच होतात. असं नाही मी बघितलेलं आहे ते पेशंट पण भेटवलं त्यांनी मला. कारण की आता फॅमिली डॉक्टर सर झालेले होते ते. तर म्हणे म्हणे "तू एक काम कर" म्हणे, "मला त्यावेळेस व्हॅसोग्रेन होती आणि मायग्रेन ह्या गोळ्या कंपल्सरी चालू होत्या." कंपल्सरी म्हणजे मेडिकलवाला मला देतच नव्हता. तो ओळखीचा होता. मॅडम म्हणे किडनी डॅमेज होतील म्हणे. तुम्ही हे हाय पॉवरच्या टॅबलेट आहे. 1000 पॉवरची होती आणि एक 500 पॉवरची होती. मला दिवसाला 3 टॅबलेट घ्यावं लागायचे. कारण की मला हायपर अटॅक यायचा मायग्रेनचा. म्हणजे मी घरात कोणी बोललं तरी मला सहन होत नव्हतं. मी कोणाशी बोलण्याची इच्छाही राहत नव्हती. कसला आवाज पण सहन होत नव्हता आणि कसलाही स्मेल भाजीच्या फोडणीचा असो, अगरबत्तीचा असो, सेंटचा असो किंवा दुर्गंध असो, नाही. मी चिड करणार आणि माझा लगेच तो मायग्रेनचा अटॅक येणार आणि तो 3 दिवस असणार कंपल्सरी. मग तुम्ही काहीच करू शकत नाही 3 दिवस. डायरेक्ट झोपणार. काहीच कोणी बोलणार नाही, काहीच नाही. मी डायरेक्ट झोपणार. कोणीच विषय घेणार नाही, अशा पद्धतीचा. आणि त्यावेळेस डॉक्टरांनी मला सांगितलं, की "याच्यात तुला बेस्ट पर्याय आहे, तर मेडिटेशन करणं." बेस्ट बेस्टातलं बेस्ट. तुला तर मेडिसिन हे तुला बरं नाही करणार. याच्यात तुला फक्त पेन थांबवणार किंवा स्टेबल करायचा प्रयत्न होतो मेडिसिननी. पण तुला जर स्वतः विचार बंद करणं, अतिविचार करणं, अतिविचारातून बाहेर येणं, तुमच्या जीवनामधले जे नैराश्य आहे ते दूर करणं, एक आनंदी जीवन जगण्यासाठी तुम्हाला एक मेडिटेशन स्वतःला शांत करणं खूप आवश्यक आहे.
तुम्हाला माहिती आहे का सर्वांना की आपल्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स आहे, बरोबर? तर हॅपी हार्मोन्स हे ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला स्वतः तशा वातावरणात जाणं खूप गरजेचं असतं आणि ते वातावरण मला मिळालं आरोग्य फॅमिलीमध्ये. सिरियसली सांगते, तुम्ही जशा ठिकाणी जाल, ज्या वातावरणात जाल, त्या वातावरणाचा आपल्या शरीरावर, आपल्यावर परिणाम होतो. हॅपी हार्मोन्स आपले ऍक्टिव्ह होतात आणि ऍक्टिव्ह झाल्यानंतर आपल्या मूडमध्ये, आपल्या स्वभावात, आपल्या शरीरामध्ये बदल होतात. आपण स्वतः हॅपी राहतो. मग तशाच ठिकाणी जसं एक उदाहरण जरी घेतलं, आपण एखाद्या लग्न सोहळ्यामध्ये गेलो, आनंदाच्या ठिकाणी गेलो, आनंद होतो. तेच दुःखाच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला आनंद होणार आहे का? नाही. तर हे जे बदलतात हे कशामुळे? तर ते हार्मोन्स आहेत आपल्या शरीरामध्ये, ते आपोआप नाही होत. ते हार्मोन्स आहेत, ते कार्य करतात आपले आणि हार्मोन्स हे आपल्या प्रत्येक गोष्टीला नियंत्रित करतात. थोडक्यात हार्मोन्स प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की हार्मोन्स, हार्मोन्स, हार्मोन्स काय आहे? हार्मोन्समुळे एवढ्या प्रक्रिया घडतात. तर हार्मोन्स म्हणजे एक रासायनिक पदार्थ आहे, ज्यामध्ये ग्रंथी असतात आणि त्या ग्रंथी हार्मोन्स तयार करतात आणि हे हार्मोन्स रक्तावाटे आपल्या प्रत्येक अवयवामध्ये पसरतात आणि हे आपल्या प्रत्येक अवयवाचं नियंत्रित करण्याचं काम, त्यांना योग्य पद्धतीने कार्य करण्याचं काम हे हार्मोन्स करतात. जसं चयापचय असेल, आपलं वाढ होणं म्हणजे कोणतं शारीरिक असेल, बौद्धिक असेल, हे वाढ होणं प्रत्येक अवयवाचं हे एक सुंदर कार्य हे हार्मोन्स करत असतात. आणि हार्मोन्स इनबॅलन्समुळे तुम्हाला माहिती असेल थायरॉइड सुद्धा होतो, वजनही वाढतं, पीसीओडी होते, मायग्रेनही होतो. प्रत्येक आजाराचं मूळ आहे तुमचे हार्मोन्स. म्हणजे तुमचे हे सर्व जे मेन कारण आहे ते हार्मोन्स आहे. मग जर हार्मोन्सच आपल्या गोष्टीचे जर प्रत्येक गोष्टीचं कारण असेल, तर यांना बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे की नाही? बरोबर आहे ना? ते गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे? तर मेन म्हणजे आपल्याला योग्य पद्धतीने आपली जीवनशैली तयार करणे. उगवता सूर्य आणि मावळ सूर्याचा जो दिनचर्या आहे त्याच्या भोवती आपण स्वतः त्याच्याशी सम्मिलित होणं. उगवत्या सूर्याच्या टायमिंगला आपण उठणं, जसा तो उगवतो तसा. तसंच दुपारचं, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, 4 वाजता तुमचं जे आहे ते व्यवस्थित लाईटली जेवण आणि 6 नंतर काही न खाणं, योग्य वेळेत 9 ते 10 ला झोपणं आणि योग्य वेळेमध्ये तुमचं सर्व 8 तास झोप होणं, हे सगळं जर तुम्ही रुटीन उगवता सूर्य आणि मावळत्या सूर्याच्या पद्धतीने लावलं, तर आपल्याला हार्मोन्स इम्बॅलन्स होणारच नाही. आपली प्रकृती बिघडणार नाही आणि यासोबत जर त्याला थोडीशी व्यायामाची साथ दिली, तर सोने पे सुहागा. बरोबर आहे की नाही? कारण की आपल्या शरीराला फक्त संतुलित आहारच हवा आहे असा पण नाहीये. संतुलित आहार हवाय, पण आपल्या शरीरातली जी लवचिकता आहे, जी आपल्या शरीरामधली जी एनर्जी आहे ती टिकवणं, ते वाढवणं आणि आपल्या शरीरातले जे विषारी द्रव्य आहे त्यांना बाहेर जर काढायचं असेल, तर 2 मार्ग असतात. एक घामावाटे, एक मूत्रशयावाटे. तर आपलं जर कधी-कधी जर त्या मूत्रशयावाटे जर नाही झालं विसर्जन, कारण पाणी पिण्याचं पण प्रमाण आपलं प्रत्येकाचं बेसिक नाहीच आहे. प्रत्येकाला माहीतच नाही की आपल्याला किती पाणी प्यायचंय, शरीराला किती आवश्यक आहे. जसं आपल्याला तहान लागेल आपण पितोय, पण आपल्याला लिमिटच माहित नाही. तर मग त्यामुळे सुद्धा आपल्याला काही गोष्टी मायनसमध्ये जातात. मग जर व्यायाम जर केला, तर आपल्याला व्यायामाचं आपल्या घामावाटे विषारी द्रव्य बाहेर टाकले जातात. आपले हार्मोन्स बॅलन्स पण होतात. आपल्या शरीराला लवचिकता वाढते, आपली एनर्जी वाढते आणि रोगप्रतिकार शक्तीही वाढते. किती फायदे आहेत? काय फक्त 1 तास वेळ आपल्याला स्वतःसाठी द्यायचा आहे. खरंच आरोग्य हे आपलं जीवन अमूल्य आहे. एक शरीर हे आपलं एक मशीनच आहे. आपण आपली गाडी जर घेतो 1 लाखाची, 2 लाखाची घेतो ना, तर त्या गाडीचे जसे ओरलिंग करतो, सर्व्हिसिंग करतो का? नको बाबा, उद्या जर काही घटना झाली आणि माझं जर हातपाय मोडला तर काय करायचं? कोण बघेल? हा विचार येतो. अरे पण हे शरीराचं इंजिन जर एक पार्ट बंद पडला तर काय करणार? कोण बघणार? कुठून घेणार? त्याचे विकत मिळतील याचे कुठून आणणार? हा विचार का करत नाही? तिथे आपण लगेच निर्णय घेतो. नाही, नाही, उद्या मी पहिले सर्व्हिसिंगला टाकतो, नंतर बघू सुट्टी पडली तर पडली ड्युटी. पण 1 तास जर द्यायचा म्हटला, आपल्याला जागच येत नाही. नको, नको. थांबा, उद्याचा दिवस बघू, परवा करते. परवापासून नक्कीच सुरुवात करते मी. आज नको. आज थोडासा प्रॉब्लेम आहे, पाहुणे आले किंवा काही वेगळ्या अडचणी. खूप छान, छान असे सुंदर, सुंदर कारणं आपण स्वतःला पण देतो. सॉरी, कॉल आला होता, सॉरी. खूप सुंदर, सुंदर असे कारणं आपण स्वतःला देतो. पण कशासाठी? आपणच आपल्याला कारणं देतो आणि आपल्याला स्वतःला निरोगी राहायचं असतं. आपणच आपल्याला कारणं देतो. हे आपणच बदल केला पाहिजे. आपल्या ह्या आरोग्याचं, आपल्या ह्या शरीराचं जे आहे, चालक आपण आहात, मालक आपण आहात. याला कोणीही कंट्रोल करू शकत नाही. आपणच आपल्याला कंट्रोल करू शकतो. आपणच आपल्याला व्यवस्थित ठेवू शकतो.
मग आणि आपणच निर्णय घेणं आवश्यक आहे, तर आपण डिपेंड का दुसऱ्यावर राहतो की अरे नाही ते जर सोबत असले ते जर केले तर मग मी करेन. नाही नाही त्या मॅडमला मी विचारते किंवा काय सरळ सोप्या भाषेत मी तर म्हणते मुहूर्तच काढायचा बाकी राहतो. खरं आहे की नाही? कोणी नवीन वर्षाचा संकल्प करतो, कोणी नाही मी आता आहे ना सणाला आता ह्या संक्रांतीला मी संकल्प करते आणि संक्रांतीपासून चालू कर. का मुहूर्त हवा? साठी मुहूर्त लागतो इतरांसाठी, पण जन्म यायला मुहूर्त लागत नाही आणि मृत्यूसाठी पण मुहूर्त बघावं लागत नाही. लागतो का? आजारी पडायचा मुहूर्त आहे का? नाही लागत ना? आपोआप येतं ना? तसं याच्यासाठी पण मुहूर्त बघू नका. निर्णय घ्या. एक सुंदर, निरोगी आणि एक छान जीवन जगण्यासाठी एक छान निर्णय घ्या. आणि मेन म्हणजे मला हे सांगावसं वाटतं, एक सिंपलशी गोष्ट आहे. कोणाला पण मला सांगा तुमच्या घरामध्ये किंवा परिवारामध्ये एखादी व्यक्ती असेल, जी सतत आजारी असेल, सतत चिडचिड, सतत चेहरा उतरलेला दुःखी प्राणी थोडक्यात आपल्या मराठी भाषेत हे दुःखी प्राणी, दुःखी आत्मा व्यक्ती, त्या व्यक्तीला बघण्याची इच्छा होती का हो प्रत्येकाला? कोणीही पण अव्हॉइड करतं. कोणालाच इच्छा होत नाही. साधं रडकं बाळ असेल तर स्वतःची आई म्हणते, "तू झोपला ना? बरं झालं झोपलं. थोड्या वेळ शांत बसता येईल मला." तिला पण ते वाटतं की नाही आणि जर हसतं खेळतं बाळ असेल ना, तर प्रत्येकजण त्याला घ्यायला तयार असतात. त्याच्याबरोबर खेळायला तसं तयार असतात. तसं तुम्हीही जर निरोगी असाल, हॅपी असाल, तर तुमचा प्रत्येक फॅमिली मेंबर हाही हॅपी राहील. तुमचं घर, तुमचा परिवार, तुमचं सर्व एक विश्व इतकं सुंदर वातावरण तयार होईल. ना क्लेश, ना कटकट, ना आजारपण. खूप सुंदर असं लाईफ होईल. ओके. तर माझे हे दोन्ही टॉपिक होते बोलण्याचे. त्या व्यतिरिक्त जर काही बोलले असेल तर सॉरी. पण जे आहे ते हे एक आपल्या जीवनशैलीवर आधारित आहे आणि आपलं हे जीवन खरंच खूप सुंदर, खूप छान आणि खूप व्यवस्थित पद्धतीने जगलं पाहिजे. एक सुंदर फुलासारखंच आहे. जसं फुल फुलतं, कळी असती, उमलतं आणि त्याचं आयुष्य खूप थोडं असतं. तसंच आज आपलं मनुष्याचं आहे, की जन्माला आल्यापासून हे एक सुंदर कळी, कळीतून फुलात रूपांतर होतं. कधी मुरझेल सांगता येत नाही. पण याचा सुवास जपणं आपल्या हातात आहे. याचं सौंदर्य जपणं आपल्या हातात आहे. याला व्यवस्थित आणि योग्य ठिकाणी योग्य मार्गी लावणंही आपल्या हातात आहे. बरोबर आहेत ना? तर आपलं हे मनुष्य जीवन आहे. त्याच्यात आपल्याला बुद्धी दिली देवाने. प्रत्येक गोष्टीचा विचार, आचार घेणं, प्रदान करणं, आदान-प्रदान सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. पण आता त्या योग्य पद्धतीने कुठे लावायच्या, कशा पद्धतीने आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपण ठरवायचं. तर सर्वांनी आज जे आहे ते तुम्ही आज ऐकलेलं आहे ही सगळी माहिती. ह्या माहितीमध्ये मी प्रयत्न केला माझ्याकडनं पूर्ण देण्याचा. जितकं मला माहिती आहे, जितकं मी ऐकलेलं आहे, अनुभवलं आहे त्या माध्यमातून दिलं. मला याचा जास्त अभ्यास नसल्यामुळे जर काही बाकी राहिलं असेल तर त्याची पूर्णत्व तुम्ही करावी आणि तुम्ही समजून घ्यावं एवढी मी मनापासून अपेक्षा करते. तर काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. येस. येस, कोणाला काही प्रश्न असतील तर हँड रेस करू शकता.